आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। रास्ता रोकोत पोलिसांशी सावंतांची खडाजंगी, जतच्या प्रश्नांवर सर्वपक्षीय यल्गार, महाराणा प्रताप चौकात आंदोलनाचा आक्रमक सूर, माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांचा सरकार प्रशासनावर घणाघात। जत तालुक्यातील पाणी टंचाई, म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन, शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा, जनावरांसाठी चारा पाणी, स्मार्ट मीटरची सक्ती, अवैध धंदे, महसूल विभागाचा कारभार आणि जत तालुक्याच्या नामांतरासह विविध ज्वलंत प्रश्नांवर शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवार दिनांक 27 महाराणा प्रताप चौक जत येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी शेतकरी, नागरिक, व्यापारी, युवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले। आंदोलनादरम्यान पोलीस प्रशासन आणि माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यात आंदोलनाच्या अनुषंगाने शाब्दिक वाद झाला। आंदोलनस्थळी पोलिसांकडून करण्यात येत असलेल्या कार्यवाहीवर सावंत यांनी तीव्र आक्षेप घेतला। जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर दबाव आणण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली। या शाब्दिक खडाजंगीमुळे आंदोलनस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले, मात्र उपस्थित सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत आंदोलन शांततेच्या मार्गाने सुरू ठेवले। जतच्या प्रश्नाकडे मात्र दुर्लक्ष। यावेळी माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सरकार व प्रशासनावर जोरदार हल्लाबोल केला। विधानसभा निवडणुकीवेळी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला, मात्र आज जतच्या मूलभूत प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याची टीका त्यांनी केली। जनतेच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष काम करण्याऐवजी कागदी घोड्यांचा नाद सुरू आहे। जतच्या जनतेला पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण आणि रोजगाराच्या सुविधा हव्या आहेत, असे सावंत म्हणाले। जत तालुक्यात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली असताना शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला। कोणीही मागणी न केलेले प्राणी संग्रहालय आणि RTO कार्यालय यांसारख्या कामांना विकास म्हणून दाखवले जात असल्याची टीकाही त्यांनी केली। जतच्या पाणी प्रश्नावर संताप व्यक्त करताना सावंत म्हणाले, जत तालुक्यातून पाणी सांगोला आणि मंगळवेढ्याकडे जात आहे आणि जत तालुका मात्र तहानलेला आहे। शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर द्राक्ष, डाळिंब व इतर पिके करपण्याची वेळ आली आहे। जतला पाणी सोडल्याचे नाटक नको, तर हक्काचं पाणी प्रत्यक्ष शेतापर्यंत पोहोचलं आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू ठेवून जत तालुक्यातील सर्व लाभक्षेत्राला नियोजनबद्ध पाणी देण्याची मागणी त्यांनी केली। जत तालुक्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही सावंत यांनी गंभीर आरोप केले। राजकीय दबावातून सर्वसामान्य नागरिकांना त्रास दिला जात असून खोट्या केसेस दाखल केल्या जात असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले। गुंड प्रवृत्तीचे लोकांच्या घरात घुसून मारहाण करीत असताना पोलिसांना फोन करूनही तात्काळ दखल घेतली जात नाही। उलट प्रकरण मिटवण्यासाठी संबंधितांना पोलीस स्टेशनमध्ये रात्रीपर्यंत बसवून ठेवले जाते। हे पोलीस स्टेशन आहे की मांडवलीचे केंद्र, असा प्रश्न जनतेला पडला आहे, असा आरोप सावंत यांनी केला। महसूल विभागाच्या कामकाजावर टीका करताना सावंत यांनी सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांना होत असलेल्या त्रासाचा मुद्दा उपस्थित केला। महसुली तक्रारीचे निर्णय पैशांच्या जोरावर हवा तसा लावले जात असल्याच्या तक्रारी असल्याचे त्यांनी सांगितले। संख येथील अप्पर तहसीलदारांच्या कामकाजावर आरोप करीत वकिलांनी बहिष्कार घातल्याच्या घटनेचा उल्लेख करत, जर वकिलांनाच कामकाजावर बहिष्कार घालण्याची वेळ आली असेल तर सामान्य शेतकऱ्याने न्याय मागायचा कोणाकडे, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला। आता आश्वासन नको, जतला कायमस्वरूपी पाणी हवे, म्हैसाळ योजनेचे आवर्तन पूर्ण क्षमतेने सुरू करणे, पाणी टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करणे, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करणे, शेतकऱ्यांना दिवसा पुरेसा वीज पुरवठा करणे, स्मार्ट मीटरची सक्ती रद्द करणे, अवैध धंद्यावर कारवाई करणे तसेच महसूल व पोलीस प्रशासनातील तक्रारींची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली। जतच्या जनतेला आता केवळ आश्वासने नकोत, शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी पोहोचले पाहिजे। जनतेच्या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास यापुढे अधिक तीव्र जनआंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा माजी आमदार विक्रमसिंह सावंत यांनी दिला। सर्वपक्षीय रास्ता रोकोमुळे जत तालुक्यातील ज्वलंत प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहेत। त्यातच आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांशी शाब्दिक खडाजंगीमुळे आंदोलनाला अधिकच आक्रमक स्वरूप आले। आता शासन व प्रशासन या प्रश्नांवर कोणती ठोस भूमिका घेते याकडे जतकरांचे लक्ष लागले आहे। सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या वतीनं आणि सर्व पक्षाच्या वतीनं, सर्व संघटनेच्या वतीनं आज या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं या जत तालुका हा कायमचा आमचा
दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता आणि या तालुक्यात सगळ्यात शेवटचा तालुका म्हणून ओळखला जात होता. आणि विधानसभेच्या वेळेस जे काही आपले राज्याचे मुख्यमंत्री इथे येऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की बाबा जत तालुका हा शेवटचा मतदारसंघ आहे आणि त्याला 1 नंबरला आणलं पाहिजे. पण खऱ्या अर्थानं या तालुक्यात येताना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळे आश्वासनं देत असताना या तालुक्यातल्या सर्वसामान्य लोकांना किंवा सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय आणि कशाची गरज आहे हे खरं प्रामुख्यानं दिलं पाहिजे. आणि आज आमच्यावर 2 वर्षानंतर सुद्धा आज दुष्काळाची परिस्थिती एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज येत असताना सुद्धा आज तालुक्यात 6% फक्त पाऊस झालेला आहे. आणि त्या माध्यमातून या सर्वसामान्य शेतकऱ्यांना मगाशी जमदाडे साहेबांनी सांगितलं आणि नानांनी सांगितलं की या तालुक्यात आपल्याला पाहिजे काय तर प्रामुख्यानं पाणी आणि पाण्यानंतर आम्हाला MSCB पाहिजे आणि MSCB नंतर आरोग्य शिक्षण या पद्धतीचं आम्हाला काम पाहिजे. पण इथं आल्यानंतर आम्हाला या सर्वसामान्य शेतकऱ्यांना काय दाखवलं जाते? तो प्राणी संग्रहालय कुणी मागणी केली होती का? केली होती का कुणी? आणि काल आमचा आज रास्ता रोका आहे म्हटल्यानंतर विद्यमान आमदारांना वेळ मिळाला आणि जाग आली. त्यांनी काय केलं? कुठं कुठं पाणी जात आहे तिथं तिथं फोटो सेशन मात्र आज या निमित्तानं केला. आणि खऱ्या अर्थानं फोटो सेशन पेक्षा खऱ्या अर्थानं त्यांनी प्रशासनाला या ठिकाणी जाग आणायला पाहिजे होती. आतापर्यंत जे काही जुलै महिन्यात आज या निमित्तानं म्हैसाळची योजना चालू झाली. म्हैसाळची योजना चालू होत असताना हे फुल फ्लेजनं जे काही पाणी आलं ते पाणी कुठं गेलं? त्यावेळेस आमच्या तालुक्यात पाऊस होता का? ते आमच्यात पाणी मिळायला पाहिजे होतं का? तर मिळायलाच पाहिजे होतं. पण गेलं कुठं पाणी? सांगोला आणि मंगळवेढा. म्हणजे आता मगाशी आमच्या उमराणीच्या सरपंचांनी सांगितलं इकडं दक्षिणेला जावं तर कर्नाटकाचं पाणी आहे, इकडं पश्चिमेला जावं तर म्हैसाळचं पाणी आहे आणि इकडं उत्तरेला जावं तर या ठिकाणी म्हैसाळचं पाणी आलेलं आहे. पण जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.